बापूसाहेबांनी मार्ग काढलेला आहे त्या पद्धतीने आम्हाला काय हरकत नाही, आमची काय हरकत नाही. आंदोलकांना मान्य आहे. तुम्ही फक्त आम्हाला सपोर्ट करा आणि तुम्ही येऊन आमचं उपोषण करू शकता, काय अडचण नाही. तुमचं ऑलरेडी काय झालं त्यांचं झालं ते सांगतो. प्रोसिडिंग आता आपण जे काय बोलतोय ते ऑफिशियल तुम्ही आता आमच्या याच्यात आलेला आहात ऑफिशियल रेकॉर्ड. आता काय आहे सर, आमचं म्हणणं आम्ही तुमच्याकडे मागतो काय मार्ग काढायचा आता सगळं फक्त सगळ्यांनी मान्य करायचं. नगराध्यक्ष पण आहे त्यांचं काय मत, म्हणजे असं होईल की त्यांना सगळे आता आलेले आहेत जे मेन सगळे लोकांनी चर्चा करू आपण. ह्या दोघांचं झालं की मी माझी भूमिका मी पाडतो. नगराध्यक्षांनी आपल्याला सांगितलेलं आहे ते आपल्या आटपाडी नगर पंचायत आटपाडीनं राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक अश्वारूढ पुतळ्यात व्हावं ही आमच्या सर्व नगरसेवकांची प्लस शहरातल्या शहरवासियांची आणि तमाम तालुक्यातल्या अहिल्याप्रेमींची मोठी इच्छा होती. आणि त्या इच्छेचा आदर राखत राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी जे की आटपाडी नगर पंचायत आटपाडीची हक्काची असणारी 18 गुंठ जागा वीज बोर्डाच्या समोर आहे, जिथं प्रशस्त आपल्याला भव्य देव गार्डन पण करता येईल, अश्वारूढ पुतळा सुद्धा करता येईल. आणि तो ठराव आम्ही 10 जुलै 2026च्या मासिक मीटिंगमध्ये तो ठराव घेतला. तो ठराव पारित झाला आणि लगेच आम्ही त्याच्या प्रोसिजरलाही लागलो. मग अंदाजे प्लॅन एस्टिमेट काय असावं किती हे सगळे आम्ही म्हणजे पूर्णच्या वॉल कंपाऊंड सहित जवळजवळ 3,30,38,721 रुपये असं त्याचं प्लॅन आणि एस्टिमेट टेक्निकल सँक्शनसाठी आम्ही तयार केलं. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं अश्वारूढ पुतळा असलेलं हे सुनियोजित गार्डन अशा पद्धतीचं असेल. अशा पद्धतीचं आहे जिथं की वयोवृद्ध लोकांना सुद्धा दर्शनाला आल्यानंतर बैठक व्यवस्था स्पेशल बालगोपाळांसाठी महिलांसाठी, आणि जेणेकरून की आटपाडी शहरातलं माझ्या माहितीनं हे पहिलं अधिकृत स्मारक होण्याची संधी आमच्या नगरपंचायतला मिळणार आहे. शेवटी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आता आम्ही जे काही लिगली डॉक्युमेंट्स जे आहेत त्यापुढे कलेक्टर साहेबांची परमिशन असेल, तुमची तहसीलदार मॅडमची, त्या पद्धतीनं आम्ही त्या प्रक्रियेमध्ये आहोत. म्हणजे सध्या म्हणजे करंट प्रोसिजर सध्या त्याविषयी अनुषंगानं चालू आहे. आणि आपल्या नगरपंचायत असल्यामुळं एन ए प्लॉट आहे म्हणजे, आणि महत्त्वाचा दिगंचेला जो जाणारा हायवे रोड आहे त्याची समलगतच आहे, रोड टचच आहे ते. म्हणजे असं पण काय कुठंतरी जागा धरायची म्हणून धरल्या असा काय आमचा अजिबात कोणाचा हेतू नाही. कारण अहिल्यादेवींचं महान कार्य सगळ्या जगाला माहिती आहे. देव देश धर्मासाठी त्यांनी काम केलं आणि ही भावना इथं बसलेल्या सर्वांची आहे. तशीच आपल्या सगळ्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष नात्याला आमची आहे. आता आपल्या मिटिंगमध्ये जी काही चर्चा होईल त्या पद्धतीने चर्चा करूया ही विनंती. तुम्ही आपण सांगा नगराध्यक्षांनी सांगितलं पहिल्या काही गोष्टी मी क्लिअर करतो प्रशासनाकडून. आता कुठलंही स्मारक बांधायचं असेल, कुठल्या पुतळा उभारायचा असेल तर त्याच्या परमिशनसाठी मान्य जिल्हाधिकारी अधिकारी समिती आहे. त्यामध्ये SP साहेब आहेत, एक्झिक्युटिव्ह PWD आहेत, CO साहेब आहेत आणि कलेक्टर साहेब अध्यक्ष. आता तुम्हाला आधी पुतळ्यासाठी परमिशन घ्यावी लागते. त्यासाठी जी तुम्ही मूर्ती पुतळा बसवणार आहे कला संचालनालय महाराष्ट्र राज्याची परमिशन घ्यावी लागते. अप्रुव्हल आल्यानंतर ती जागा जी आहे ती
ती जागेची परमिशन, त्यानंतर तुम्हाला पुतळ्याची परमिशन आणि नंतर ते मूर्तीची म्हणजे स्ट्रक्चरची परमिशन हे घेतल्यानंतरच मग ते पुतळा बसवता येतो. त्यासाठी एखादा अधिकृत संस्था किंवा समिती आणि ती मागणी करणं आवश्यक असते. ती सगळी प्रोसिजर झाल्याशिवाय शासन त्याला परमिशन देत नाही. आणि अर्थात हे काय कुठली बंधनं घालण्यासाठी नाही, महापुरुषांचा किंवा महान व्यक्तीचा सन्मान ठेवावा, त्यांचा योग्य त्या प्रकारे पुतळा व्हावा आणि त्याचं पुढचं देखरेखही चांगली व्हावी. म्हणजे तो पुतळा उभारला आणि झाला असं नाही, यासाठी ही प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर झाल्याशिवाय शासन परमिशन देत नाही, प्रशासन परमिशन देत नाही. ही आमची भूमिका आहे की कुठलीही गोष्ट करताना परमिशन घ्या, लिगल मार्गाने जा, तरच तो पुतळा बसवता येईल. ठीक आहे. आता म्हणजे राजपथ आईला जैन वेदन सगळ्यांना आदर आहे, पण त्यांचं महाराष्ट्रातच नाही, महेश्वरनगर आपण सगळे जाऊन आलो. पुन्हा भारतभर घाट, काशीचे घाटे त्यांनी मांडले. एवढं मोठं कार्य आहे, तर त्या इतक्या मोठ्या विभूतीचा सन्मान करायचा असेल तर त्या स्वरूपाचं स्मारक, त्या स्वरूपाचे विथ लिगल परमिशन सगळं व्हावं अशी आमची आग्रह आहे प्रशासनाला. म्हणजे फक्त विनंती नाही आहे की परमिशन घेऊनच सगळं व्हायला पाहिजे. आता आपण मांडतो. आता या ठिकाणी नगराध्यक्षांनी जे सांगितलं की आम्ही नगरपंचायतचं आम्ही या ठिकाणी जो मुद्दा मांडला ते ठीक आहे, आम्ही त्याचं स्वागतच करतो. तुम्ही सांगितलं की बाबा अशा पद्धतीचे परमिशन घ्यावं लागतात, अशा पद्धतीची संस्था लागते, सगळे फुलफिल करू आम्ही. संस्था आमची देऊ, आमची बॉडी सगळं तुम्हाला आम्ही लिगली सगळं देणार, तरी काय अडचण नाही. फक्त आमचं म्हणणं आहे की आता जेवढे आलेले आहेत सगळ्या लोकांचं मत आहे की बाबा तिथे जे आता नगराध्यक्ष ते सांगतायत त्या ठिकाणी स्मारकसाठी त्यांचं म्हणणं आहे की तिथे तृप्ती बार आहे आणि तिथे एक लॉज आहे. ते त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तिथे जागा नको आहे. तर आता जिथे पुतळा जो आहे या ठिकाणी कॉर्नरला बसलेला आहे, ती संस्था समजा बापूसाहेबांची आहे. तर बापूसाहेबांशी आम्ही डिस्कस केल्यानंतर बापूसाहेबांनी एक मार्ग काढलेला आहे की बाबा ठीक आहे, तुम्हाला मी चॅरिटी कमिशनरकडून परमिशन घेतो आणि तुम्हाला लिगली मी माझ्या संस्थेच्या कॉर्नरला तिथे कुठेतरी जागा देतो, असं आमची डिस्कस झालं. त्यांना बी आमची संस्थेची बॉडीचं देणार, आम्ही सगळी आमची संस्था देणार, बॉडी देणार, सगळे जे लिगल डॉक्युमेंट आहेत ते आणि तुमच्याकडे आम्ही देऊ. ॲज ए प्रांत तुम्ही कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री असं सगळं आम्ही जे काय लागतं ती प्रोसिजर आम्ही पूर्ण करायला तयार आहे. आमचं काय त्याच्याबद्दल काय अडचण नाही. तर बापूसाहेब आता आम्हाला जे मार्गदर्शन त्यांनी केलेलं त्या पद्धतीनं आम्ही चालणार अशा पद्धतीचं आमचं ठरलेलं आहे. बरोबर आहे का सगळ्यांनी? बरोबर बोलतोय ना मी? चुकीचं काय? त्यांच्याबद्दल बापूसाहेबांच्या म्हणण्याने आम्ही त्या ठिकाणी आम्ही तयारी करतो. त्या पद्धतीने जे काय डॉक्युमेंट्स लागतील ते वी कॅन गिव्ह ऑल द डॉक्युमेंट्स. डोंट वरी अबाउट द डॉक्युमेंट्स अँड इन द गव्हर्नमेंट प्रोसिजर वी विल डू ऑल दॅट. बरेच दिवस वर्ष झाला हा विषय आहे. मी उपोषणकर्त्यांनाही आम्ही नगराध्यक्ष आणि भेटून आलो. त्यांची भूमिका त्या ठिकाणी नगराध्यक्षांनी आपल्या समोर आता ज्या गोष्टी मांडल्या त्या त्यांच्याही समोर मांडल्या आणि मग त्यातनं काय मार्ग काढायचा हा विषय आला. पहिला माझा प्रश्न दादा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांना एक माझा असा प्रश्न आहे की काय मी पेपरमध्ये वाचलेलं आहे, म्हणजे मला असं डायरेक्ट कोणी म्हणलेलं नाही की तिथं शासनाची जागा आहे ना आम्ही अतिक्रमण केलेलं आहे. तुमचा क्लिअर करून घ्या म्हणजे मग त्या एका एका टप्प्यावर आपण पुढे जाऊया. आता संस्थेच्या ताब्यात 1942 पासून ही शाळा 1942 आहे. 1942 पासून ते संस्थेच्या ताब्यात आहे आणि इथं बसले सगळे त्याचे विद्यार्थीच आहेत त्या शाळेचे. ती 42 पासून त्यांच्या ताब्यात आहे, संस्थेच्या ताब्यात आहे. आता पहिली एक गोष्ट अशी क्लिअर होती की ती संस्थेची जागा आहे का शासनाची जागा. माझा मुद्दा असा, मी संस्थेचा चालक म्हणून असा माझा प्रश्न आहे की जर संस्थेची जागा असेल तर मग त्या जागेचं मग काय करायचं, तिथं कसा मार्ग काढायचा हे मी ठरवू शकतो. तर त्यांनी पहिलं हे क्लिअर करू दे की ही जागा संस्थेची आहे का शासनाची. आता पेपरमध्ये तुम्ही तक्रार कुठे केल्या का नाही मला माहिती नाही, परंतु पेपरमध्ये आम्ही वाचले की संस्थेने इथं अतिक्रमण केले, ती जागा शासनाची आहे असं काही लोकांचं म्हणणं येतं. मग
तो विषय जर असेल तर त्यांचे काय पेपर्स असतील ते आपण किंवा तहसीलदार मॅडमने बघावं. माझ्याकडे काय पेपर्स असतील संस्थेचे मी तुम्हाला देतो. ती जागा नेमकी ठरवा आपण कुणाची आहे. मग ती संस्थेच्या आहे, शासनाच्या आहे. कदाचित माझ्या दुर्दैवात असं सिद्ध झाले की ती जागा शासनाची आहे, मी अतिक्रमण केलं, दुसऱ्या मिनिटाला मी तिथनं ती बाजूला काढेल साहेब. बरोबर आहे. पण ती संधी तर मला दिली पाहिजे. ती जागा माझी आहे हे मला. आता होतंय की ती जागा काहीतरी कुणीतरी कब्जात घेतली असा पद्धतीचं वातावरण तयार केलेलं आहे. हे वाईट आहे. बरोबर. असं नको आहे. मग आज काय घडलं, इतक्या दिवस वर्षभर काय झालं साहेब, कुणीतरी रात्री 12-2 वाजता जाऊन तिथं पुतळा ठेवला. म्हणजे त्या कंपाऊंडवरनं उडी मारून ती कारवाई ठेवला. आम्ही त्याला परत काय कुठेही काय माझी पालकमंत्र्यांची भेट झाली, त्याच्यावर बऱ्याच वेळ चर्चा झाली. अगदी पोलीस स्टेशनने सगळे हे पण मी म्हणलं मी तसं काही त्याला हे करणार नाही. कारण हा विषय दादांचा माझा नाही, वेगळा विषय. त्या बद्दल आदर तुम्हाला सगळ्यांनाच आदर आहे. त्यामुळे त्या गोष्टीबद्दल कुठे इकडं तिकडं होईल. आणि मग कसं होतं साहेब, एक सामाजिक वातावरण बिघडतं. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की वातावरण नीट ठेवणं, चांगलं ठेवणं. ठीक आहे, कुणीतरी गोंधळबाजी केली म्हणून मला करता येणार नाही, मला ती माझी जबाबदारी आहे काय. त्यामुळे वर्षभर हे असं चाललंय. माझ्याकडे कोण आलंच नव्हतं साहेब. माझ्याकडून कुणी आलं नव्हतं. परस्पर कुठंतरी येत होतं, जात होतं. मी काही त्यांची चौकशी केली नाही. आज मात्र यांची काही मंडळी आली मला भेटली, डॉक्टर साहेब असायचे काय बांधता. मी त्यांना पहिला प्रश्न केला की हे पहिलं हे सांगा की ती माझी जागा आहे का शासनाची जागा. बरोबर आहे सर. शासनाची जागा असेल तर ती मला द्यायचा अधिकारच राहत नाही. आज मी कुठल्या अधिकारात दादांना म्हणणार तुम्ही पुतळा बसवा, बस होतं मला म्हणतात, मग तो अधिकार तुमच्याकडे असतो. त्यामुळे पहिली गोष्ट आपण अशी ठरवावी सगळ्यांनी मिळून. मी बाजूला राहतो, तुम्ही प्रशासन आहे, ती सगळी मंडळी आहे. ती जागा आता ज्याला कंपाऊंड आहे की जे 42 पासून तिथं आहे, ती जागा शासनाची आहे असं जर कुणाचं म्हणा ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे एकदा तपासलं पाहिजे. मग त्याच्यासाठी माझे काय पेपर्स पाहिजे असतील मी तुम्हाला देतो. त्यांच्याकडे काय आधी काय असते तर ते त्यांनी द्यावं, त्याचा निर्णय तुम्ही द्यावा. आणि समजा माझ्या सुदैवाने की माझ्याकडे असेल तर मग तिथं त्यांना पाहिजे तशी मग माझी तयारी आहे. तर मी किती जागा द्यायची, कशी द्यायची, तुम्ही आम्ही बसून ह्याच्यात एक लक्षात आहे, कुठलंही सामाजिक ह्याचं वातावरण बिघडता कामा नाही. दादा ही तुमची, कुणी काही म्हणू दे, ही जबाबदारी तुमची माझी आहे. बाकीच्यांना उरे केलं म्हणून आपण उरे करून चालत काय जबाबदार मग आपल्याला तिथं बसवलं कसं नाही. हे घडू नये म्हणून, चांगलं चालावं म्हणून घडवलं. त्यामुळं ह्या सगळ्याचा निर्णय साहेब तुम्ही पक्का करा. फक्त माझा पहिला प्रश्न आहे की हे मला जर द्यायची असेल तर माझी आहे, तुम्ही म्हणलं पाहिजे नाही काय नाही ही ह्या संस्थेची जागा आहे. मग दादा म्हणते तसं हे तुमचं असं करूया, मग आपण बसूया. पालकमंत्र्यांची माझी त्याच्यावर चर्चा झाली साहेब. मला म्हणजे बापूसाहेब तुम्ही बसून मार्ग काढा. म्हणलं माझ्याकडे कोणतरी आलं तर पाहिजे, माझ्याकडं कोणतरी आलं पाहिजे, म्हणलं पाहिजे बाबा असं करूया तसं करूया. कोण येतच नाही. परस्पर आता त्यांचं उपोषण मी तिथे येऊन काय म्हणू शकतो, ते तुमच्या समोर उपोषण केलेलं आहे, त्याच्यात मी काय मत मांडणं बरोबर नाही. पण आज ही मंडळी माझ्याकडे आली, मला म्हणजे बाबा असं असं मार्ग काढा. सोपं होतं नागराध्यक्ष, सोपं होतं. पण वर्षभर विनाकारण तो विषय चिघळवला, काही गरज नाही. किती मिनिटं, 10 मिनिटात विषय, 10 मिनिटात संपला. हे समजून घेऊन आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे. माझा असं तिथं आल्यावर दादांना किंवा त्यांच्या कार्य कशाचं काय एक शब्द काय चुकीचा ज्या बाजून आणि आम्हाला सुद्धा वाईट वाटतं ना. आता ज्या पद्धतीनं तो पुतळा आहे आज नाही पाहिजे. तर आम्ही काय तिथं करायचं आहोत तुम्ही म्हणत, तुम्ही त्याला हात लावला, आम्ही लांब आहे ते होता कामा. बघा ह्याच्या आडनं बाकीचं काय होऊ नये, ह्याचा सन्मान हा राखलाच गेला पाहिजे. कायदा सुव्यवस्था मग त्याचा काय मग तुम्ही आम्ही कशासाठी. तर माझं मग एवढंच आहे साहेब की तुम्ही बघा माझे पेपर्स मी तुम्हाला देतो, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. मला एकदा तुम्ही सांगा की हे तुमचं आहे, मग त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही तो सोडवतो प्रश्न. आणि त्याला पालकमंत्र्यांनी सांगितले की मी पैसे देतो,
आणि माझी त्यांची चर्चाही झालेली आहे. अगदी हे फायनल झाले की दुसऱ्या दिवशी त्यांची वेळ मिळते, आपण जाऊया, तुम्हाला काय पाहिजे ते त्यांना मागा, ते पालकमंत्री आहेत त्याच्या उभारणीसाठी काय. मग पुन्हा ही सगळी प्रक्रिया आली. फक्त माझी एकच आट अशी, रिसर परवानगी घेऊन त्या जागेला तुम्ही बरोबर. आता सगळ्यांच्या संमती होणार आहे, मग त्याची परवानगी घ्या, अमुक करा तमुक करा. आणि मग आता दुसरी गोष्ट, माझी जागा असेल का अजून असा मुद्दामून सारखं मत असेल तर मला कुणालाही जागा देताना चॅरिटी कमिशन परवानगी घ्यावी लागतात, आपल्याला माहिती आहे. मी तसा एकदम मालक नाही, त्याला काय कायदा कानून आहे. जर मी आज समजा काय उद्या जर कोणी तक्रार केली तर चॅरिटी कमिशन मला परमिशन घेतलं का? मग तुम्ही मला मागणी केली, समजा तहसीलदार मॅडमने किंवा आपल्या यंत्रणेने मला सूचना केली किंवा ह्या विषयावर तुम्ही ही जागा आपण द्यावी, मी तसा ठराव करेल चॅरिटी कमिशनला, मग तुमच्याकडून कलेक्टर साहेबांच्याकडून त्यांना सूचना केल्या, मार्ग निघून. म्हणजे हा रिसर त्याच्यामध्ये परत भविष्यात पण त्याला कुठं अडचणी येऊ नये ना. आज तुम्ही आम्ही करतोय, 10-20 वर्ष आणि कुणीतरी काहीतरी काढलं तर काय होईल. तर अशा पद्धतीनं काय करता येते का, असा विषय कितपर्यंत आलेला आहे. आता हा विषय ते उपोषण करते, आमचे काय कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी कशी तुम्ही बोलणार काय चर्चा करू आपण झालं एक गोष्ट. हा, मग हा तुमचा विषय. पण हा विषय एकंदरीत असा आहे, माझ्या बाजूनं मला जे लक्षात आहे ते मात्र तुम्ही समजून घेऊन हा विषय. पण जागा मागताना सुद्धा आता प्रश्न किती द्यायचा हा प्रश्न येणार आहे. तर माझं स्पष्ट मत आहे, विट्यामध्ये साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोपऱ्यात बसवलं किंवा तासगावला बसवलं, कोपऱ्यात बसवलं, तशी जागा घ्या तुम्ही. बरोबर आहे, ही माझी भूमिका. आता ह्याच्यावर आपण आता मी ते डॉक्युमेंट्स बघितले त्या स्पॉटचे. आता 4201 मध्ये PWDचे 36 गुंठ आहे. त्यानंतर 4205-2 मध्ये संस्थेची 3 हेक्टर जमीन आहे आणि 4205-3 मध्ये सरकारी पड म्हणून 3 हेक्टर जमीन आहे. आता तिथं वस्तुस्थिती जर बघितली, पूर्ण संस्थेचं कंपाऊंड आहे आणि PWDचे तर पाण्याच्या टाके. म्हणजे आता महत्त्वाचं त्या 3 गटाच्या मोजण्या केल्याशिवाय ती नेमकी जागा कुठं आहे आपल्याला लक्षात येणार. पण आता तो लेंदी विषय, मोठा विषय, ती मोजणी करणं, ती जागा फिक्स करणं, कुणी करणं, पुढं येणं. आता सध्या ह्या आंदोलकांचं एकच म्हणणं आहे की आता तिथं ते सरकारी पड जागा आहे आणि त्या जागेत त्यांनी अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा 1 वर्षापूर्वी बसवलेला आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की ही पुतळा इथं राहावा, ही सरकारी पड जमीन आहे. जर त्या मोजणीत सिद्ध झालं की ती संस्थेची जागा आहे तर तो द्यायचा अधिकार, संस्थेचा ठराव करायचा पूर्णपणे बापूसाहेबांचा तो विषय. आता आंदोलन या मुद्द्यावर सुटण्याचा असं शक्यता आहे की त्या ठिकाणी जर सरकारी जागा किंवा संस्थेची जागा आहे ही न बघता आपण ती नंतर बघू लिगल प्रोसिजर करताना, पण ते आता जागा कुठं बसवायचा, जरी सरकारी जागा असली तरी कुठं बसवायचा आणि जरी संस्थेची जागा असली तरी कुठं बसवायचा. आणि ती जागा फिक्स झाल्यानंतर आपण संस्थेला सोबत घेऊन परवानगी घेऊ किंवा शासनाची जागा आहे असं सोबत घेऊन सगळ्या ऑफिसच्या परवानगी घेऊन तो पुतळा बसवत आहे. मी काय म्हणतो ह्याच्यावर माझं मत होती, पहिलं साहेब हे ठरलं पाहिजे ही जागा कोणाची. हां, असं मग ते गोंधळ होईल. मी बघितलं वकील साहेबांचे गट सांगितले. मी एक मिनिट बोलतो. आता वकील साहेब बोलले की गट नंबर PWDचा हे आमच्या संस्थेला केलेला गट. मुळात ॲक्च्युली परिस्थिती आहे, महाराष्ट्र शासन आमची वडरवाडी असेल, रामोसवाडी आणि आमची संस्था असं आणि इकडं संस्था सोडून इकडं आमचं साठेनगर असं महाराष्ट्र शासन आणि त्यात ती पड आहे. मग ती पड कुठे येते, काय येते, तुम्ही नुसती संशयाची जागा तुम्ही 3 एकर सांगितली आमची, तसं नाही. ऍक्च्युली महाराष्ट्र शासन ही पलीकड पण आहे. आता आम्ही निर्मिती करण्याचा नगरपंचायती विषय घेतलाय. कालच माझी ह्याची समितीची बैठक मी घेतली आहे. 1.5 गुंठ्याच्यावरती तो विषय मी घेतलेला आहे. त्यामुळं मी त्याच्यावरती पूर्ण माहिती घेतली, अभ्यास केला आहे. ती सुद्धा आपली बाजू पूर्ण म्हणजे ती पडच येते पलीकडची. त्यामुळे महाराष्ट्र शासन पलीकडे येते साहेब तिकडे लोकेशन. त्यामुळे असं नाही की बाबा ती तिथं महाराष्ट्र शासन लक्षात आलं. तर मी चेक करते, याच्या आधी मी अभ्यास करूनच आलो इथे. तर जसं आता तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकलं तर बापूसाहेब जसं म्हणतायत की जागा कोणाची निश्चित व्हायला पाहिजे, त्यानंतर पुढे त्यासाठी आपल्याला मोजणी करावी लागेल. आता तो रस्ता गेलेला आहे, PWDचा ROW असतो, राईट ऑफ वे, तो किती आहे हा एक मुद्दा.
दुसरा मुद्दा की संस्थेची जागा किती आहे ती तुम्ही तुमची मोजून घ्यायला पाहिजे. सरकारी जागा ज्या काय आहेत गट त्याची मोजणी करावी लागेल. ठीक आहे. आणि त्यानंतर तुमची जागा फिक्स झाली कोणाची आहे जसं म्हणतात त्याप्रमाणे हे मागणी करा. तुम्ही जर तुमची द्यायची असेल तर तुम्ही ठराव वगैरे करून त्याला द्या. आमचं फक्त सरकार प्रशासन म्हणून एवढंच बने की सगळ्या गोष्टी रिसर परमिशन घेऊन करा. ठीक आहे. आता ह्याची मोजणी प्रथम करावी लागेल. त्याला काय पर्याय नाही. संस्थेची जी जागा आहे त्याची मोजणी तुम्ही फी भरून तुम्ही करावी लागेल. ठीक आहे. सरकारीची मोजणी त्याची काय अडचण नाही ते आम्ही सांगून देऊ. ती मोजणी तुम्ही आपल्याकडे करते. एकदा मोजणी झाली जागा फिक्स झाली तर तुम्ही जर कधी संस्थेची जागा निघाली त्यांच्याकडे विषय तुम्हाला जर सरकारकडून जागा पाहिजे असेल तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तुम्हाला रितसर मागणी करावी लागेल. ती पुढची प्रोसेस तुम्हाला करावी आणि प्लस पुतळ्याची जी प्रक्रिया आहे ती प्रोसेस तुम्हाला करावी लागेल. सायबर रितसर प्रक्रिया पूर्ण तो बसवावा लागणार. ठीक आहे. त्यामुळे आपण आता कन्क्लुजन असं काढूया की आता तुमची मोजणी देशमुख साहेब तुम्ही पैसे भरून करून घ्या. सरकारी गट जे कोण आहेत त्यांची मोजणीची आम्ही सूचना देऊ. त्या सरकारी गटाची मोजणी करून घेऊ. मग जागा कुणाची फायनल करून मग पुढची प्रक्रिया तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. तर गव्हर्नमेंटची जागा निघाली तर गव्हर्नमेंटची जागा लगेच तुम्हाला अशी मला एक शब्द सांगून देता नाही येणार. रितसर मान्य जिल्ह्याकडे तुम्हाला मागणी करावी लागेल. ती मान्य झाल्यानंतर मग पुढे प्रक्रिया होईल. मागणी करू आम्ही पाहून जागा हा म्हणजे ते रितसर प्रक्रिया करून करा. आमचं असं एवढं म्हणणं आहे. बरोबर. ठीक आहे. म्हणून एवढं सांगू आता शकतो कोण जबाबदार आहे कोण मालक आहे हे आम्हाला माहित नाही. आम्ही म्हणतोय जायचा मार्ग खुला करा. प्रशासन आता तिथं आहे ना पुतळा बसवायचा नाही. इलिगल पुतळा इनलिगल नाही. आता सध्याला पुतळा तिथं आहे ना. महाराष्ट्रात किती पुतळे बसवले? असं काय सगळ्यांच्या परवानग्या नाहीतर आठवडी तालुक्यात झालेल्या पुतळ्याच्या परवानग्या दाखवा. आम्हाला पुतळ्याच्या परवानग्या दाखवा. आठवडी तालुक्यात झालेल्या पुतळ्याच्या परवानग्या दाखवा. आणि आता हा याचा मार्ग खुला करायचा पर्याय सांगा. आता विषय काय आहे, आंदोलकांची मागणी ही आहे की आहे त्या पुतळ्याच्या ठिकाणी खुलं करा असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपण आणि बापूसाहेबांनी सांगितलं की आपल्याला लिगल प्रोसिजरनं कसं जावं लागतं. आता फक्त एवढंच या ठिकाणी ही जर आंदोलन आपल्याला मिटवायचं आहे किंवा ह्याला तोडगा निघाला असं त्या दिशेने पुढं काही तर काम करायचं आहे आणि त्याला प्रॉपर कायदेशीर हे द्यायचं आहे. तर आता फक्त ती जो पुतळा आहे तिथं तो कुठं बसवायचा, समजा संस्थेचा निघाला तर कुठं बसवायचा आणि शासनाचा निघाल्यानंतर तो कुठं मागणी करायचा शासनाकडे ती बी ठरल आणि त्या दिशेने आपण कुठलं काय असेल ते प्रोसिजर संस्था ठरवून घेईल. हा संस्थेत आणि पण म्हणजे प्रशासन म्हणून आम्ही विदाउट परमिशन घेतलेल्या पुतळ्याला मान्यता देऊ शकत नाही. परवानगी घेऊनच बसवायचा. हा, मग ते संस्था जी मागणी आहे ते करेल. पुतळ्याला मार्ग फक्त आता ह्या ज्या वातावरण आपल्याला काही तोडगा तर काढून जी झालं फक्त पाहिजे. आता हाच वकील साहेब की रितसर मागणी करा. रितसर मागणी करा. ती जागा कोणाची ठरवा. कलेक्टर साहेबांची परमिशन घ्या. ती फक्त करू द्या, ती परवानगी घेऊ आपण आणि नंतरच करायचं. एक वर्ष झालं मागणी केलेली आहे. तुम्ही आतापर्यंत बघितलं नाही का जागा कोणाची अजून वाद जागा कोणाची आहे? पण ते आमच्याकडे document ची जागा पूर्तता रितसर करून मागणी मागणी केलेली आलेली आहे. नाही. हा? रितसर मागणी आमच्याकडे मागणी आलेली आलेली नाही. पोल दाखवतो. सर मागणीचे पोल दाखवा. म्हणजे एक वर्ष तुम्हाला तुमच्या शेजारची जागा मोजता शासकीय येणार. जागा असेल तर तुमची शासनाची जागा तुमच्या शेजारची तुम्हाला मोजता येणार. संस्थेला आम्ही पत्र केलेलं आहे. संस्थेला जागा एक वर्ष मोजून घेता आली नाही. आणि आज तुम्ही जेव्हा उपोषण होत आहे तेव्हा तुम्ही सांगताय जागा कुणाचे बघतो. आता तुम्ही मार्ग फक्त खुला करा. तुम्ही पुतळा ठेवायचा न ठेवायचा ती नाही तर काढा तर तुम्ही एक तर पुतळा काढा शासनानं. तुम्ही विटंबना करू नका. एक वर्ष झाला अडगळीत आहे. याचा पर्याय काय तुम्ही सांगा. तुमचं म्हणणं तसं मग शासनानं मला पण म्हणायला पाहिजे की तुमची जागा मला तुम्ही जसं म्हणताय मला पण बोलवलंच नाही. नाही पत्र व्यवहार बरोबर आहे. तुमचं गेल्यावर मला पण बोलवायला पाहिजे होतं ना. मला पण बोलवलं नाही. आम्ही एक आहे अशा संस्था त्याला जबाबदार आहे की त्यांना आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे आणि तुम्ही त्या हिशोबाने बघा पत्र व्यवहार झालेला आहे. तुम्ही असं म्हणू नका. आम्हाला ज्या वेळी निदर्शनास आला पुतळा त्यावेळेपासून आम्ही त्याच्यासाठी पर्याय शोधतोय.
आज जर तुम्हाला जर तोडगाच काढायचा नसेल तर चर्चेला बोलवायचं नाही. साहेब मोठं मन दाखवून म्हणते की जर ती माझी आली तर मी तिथं देतो मग आजच का खुला करून पाहिजे माझा मग आपण जाऊया ना पुढे सांगायचं एवढं मी प्रशासन म्हणून एक लक्षात घ्या. आता दादा एक मिनिट गोंधळ करून प्रश्न माझा मुद्दा प्रेमाने होता. कुणाला काय सांगायचं थोडं उभा राहून सगळ्यांना हे बघा एक लक्षात बरं का आता जी इथं चर्चा चालू आहे, ही कायमस्वरूपी निघणार आहे लक्षात घ्या. तोपर्यंत साहेब उपोषण करत राहणार. रस्ता खुला आता हे उपोषण चालू तिथंच आहे किंवा तिथं थांबा असं म्हणत नाही. नाही, ते ज्यावेळेस मला उपोषण करायला तिथं जायला गेट आहे सर. त्यांचं नाही म्हणणं काय. बापूसाहेब जे सांगतायत मार्ग काढतायत. आता हे आता चार माणसं पुढे बसल्यानंतर ऐकून घेतलं पाहिजे ना काय बोलतात काय. प्रत्येक जणांना बोलल्यावर विषय निघेल का. प्रत्येक जणांना विषय मांडायचा असेल तर तिथं मग आमदार कशाला निवडून देतो आपण, खासदार कशाला देतो, पंतप्रधान कशाला. एका माणसाने काही डोकं चालवल्यावर 100 जण तुम्ही बोलत असलो प्रत्येक जण जर बोंबलायला गेल्यावर प्रश्न सुटणार नाही. पण मला वाटतं हा बरं, आता आम्ही काय मार्ग बोलू काय? निघाला आमची कशी गेली ना आम्ही काय बोलू काय का. प्रत्येक जण डोकं चालवायला लागला तर प्रश्न मिटेल का. घरात तुम्ही जर डोकं चालवता भावाभावांचं तर पटतं का. तुम्ही आता जरा शांत राहा. विषय काय माहिती का, फक्त त्याची विटंबना होते असं अहो, विटंबना होत नाही. थांबा. थोडं काय विटंबना होत नाही. आता मी गेलो ना तिकडनं गेट मध्ये जाऊन पाया पडून आलो तिथे हार घातला. तुम्ही आता गडबड करू नका. विषय बापूसाहेब मिटवताय. तुम्ही गोंधळ करू नका, काहीच करू नका. आता त्याच्यावर माझं मत असं आहे विटंबना आता हे खरं म्हणजे आता तुम्ही किती ठेवणारा ते का ठेवा ना असं नाही. ठेवल्यावर आपण म्हणतोय विचार करून ठेवायला पाहिजे. मी काय म्हणतोय आता तुम्ही म्हणला काय नाही ही जागा तुमची आहे, मी उद्याच्या बस माझी कुठं काय त्यांची कुठं काय लगेच देतो. कसं असतंय बरं का ऐका. यांनी जर म्हणलं बाबा ही काय नाही हे तो संस्थेची जागा आहे तुम्ही मागा उद्याच्याला देतो. हा. कुठं आता काय ऐका जरा, बापूसाहेब असं म्हणत नाही तुमचं उपोषण बंद करा आता. मी म्हणलंच हे काय नाही म्हणत नाही. म्हणलं. ते आपण कुणी काय बोलू नका, शांत राहा. व्यवस्थित सगळं आपण करून घेऊया. संस्था आपण देऊ त्यांना सगळं व्यवस्थित, बॉडी देऊ सगळं व्यवस्थित. तुम्ही जर गोंधळ केला तर काय विषय त्याच्यातून आउटपुट निघणार थांबत नाही ना मग त्यामुळं. पण एखादं त्या दगावेला उपोषण करताना काय झालं मग काय नाही, आपण 10 मिनिटं तुम्ही मार्ग काय काढणार. अहो आउटपुट लगेच एका मिनिटात निघतो का. अहो दादा 5 दिवस झाले त्याला काय तर मार्ग काढा ना तुम्ही. आता हे आता मार्ग निघालाय. हे बघा असं तोडगा काढायचा आज लागणार आहे. ऐका, आपली चुकी काय झाली आपण रात्रीचं जाऊन बसवलं. अहिल्यादेवी एवढे छोटे नाही. आपण वाजत गाजत जाऊन तिथं पुतळा बसवायला पाहिजे. त्याच्या मागे त्यांनी प्रशासन बेकायदेशीर काय होऊ शकत नाही. काम 100% होणारच आहे. कंपाऊंड आहे ना तिथे. उद्या तिथे अनुचित काय घडू नये. अनुचित काय घडू नये पण तिथे कंपाऊंड आहे. कोण घेत नाही ते कंपाऊंड मारून ठेवलेलं आहे. नाही होय आमचे मांडते पप्पा म्हणजे मी देणार आहे, मी देणार आहे, मी करणार आहे. आम्ही सगळे इथं बसू. आणि आम्ही सगळे तुमचं म्हणणं काय बोलू दे की काय त्यांच्या लक्षात फक्त सगळ्यांचे एकच विनंती आहे.
संयमान आहे का माझं आहे का संयमानं नुसतं बोला लक्षात येते का तर काहीच कळणार नाही आज फक्त बापूसाहेबांनीच मन मोठं दाखवलंय तसंच फक्त थोडं सहकार्य करावं आमचे माझी काय अडचण नाही ना. फक्त काय म्हणायचं माझं म्हणणं काय असं करण्यापेक्षा मी जागा देतोय तिथं बसवायला मी म्हणतोय की मग आता नको पण म्हणते वेळ लागणार कोशिश करायला आता काय दोष आहे? तो पर्यंत ऐका हो जरा हे प्रोसिजर होईपर्यंत तुम्हाला काय बापूसाहेब म्हटले का घेऊन जावा नाही म्हणलं आता काय मग येते तिथं फार घालते जाते तुम्ही कशाला गेट आहे जास्त तिथं डोकं चालवताय? अहो, थांबा तिथं जरा. गेट आहे ना ते फक्त पुढनं यायचं एका बाजूने यायला लागते एवढाच हो, विषय आहे. समोरचा आणि इकडचा. जाता येते तिथे जाता येते आता आम्हाला मी आता मुनेवाडीला असतो कधी कधी बनपुरीवरनं मला बनपुरीला जायचं असलं तर इकडनं असं येऊन वाटपाडीहून येऊन बनपुरीला जातो आता रस्ता नसल्यावर काय करायचं बरं त्याला रस्ता नाही असं गेट आहे की त्यातनं जाता येते की तिथे जाता येते गेट तुम्ही आमच्याकडे एक 4-5 जणांची कोर कमिटी करा या गोष्टीला हे तुम्ही ठरवा साहेब हे करून आता हे हे तुम्ही बोलू नका हा. ते दोघं ठरवलं ती बघा. हा आता तुम्ही बोलू नका. नाही, ते मार्ग निघणार नाही तर तुमचं ठरेल ते समाज मार्ग करा. बांधवांची बोल आपण सगळ्यांनी सांगा. तुम्ही काल परवाशी पत्र दिलं मोजणीसाठी ते कधी करतो म्हणजे असं तुम्हाला काय सांगितलं आपण पत्र दिलेलं आहे त्यांचं अजून काय आपल्याला तुमचं return आलं. बघा, मी बोलतो मी पत्र होतो गव्हर्नमेंटचे जे गट आहेत ते तात्काळ करून घेऊ त्यांची पण जी खाजगी मोजणीचं तुम्ही पैसे भरले प्रायोरिटीनं मोजणी करून घेऊ काय अडचण नाही ठीक आहे मी भूमी अभिलेखला आदेश देतो पटकन मोजणी करून घेऊ भूमी अभिलेख साहेबच नाही साहेब तर मी करतो ना मी आहे ना. ठीक आहे बघा, मी आलोय तर मी जबाबदारीने बोलतोय उगाच त्यांचे बोलायचं बोलत नाही मी त्यांना आदेश देतो आमच्या सरकारी गटाची मोजणी करून घेऊ तुम्ही तुमची फीस भरा तुमची मोजणी करून घेऊ आणि मग तुम्ही फक्त जेव्हा जागेचं फायनल तेव्हा रितसर मागणी करा मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्या पद्धतीने जाऊ पुढे मग ते हे प्रोसेसला हे प्रायव्हेट मागणीला प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या प्रोसेसला या मोजणीचा किती वेळ लागतो तर मी आता ही प्रायोरिटी मधून करून घेऊ हो, आपण priority. मी नंबर द्यायला लावतो त्यांना ऑनलाईन टाकायला वेळ लागतो हो. पण त्यांना प्रायोरिटी करायचा मग. ठीक आहे आता उगा गडबड करू नका आणि गोंधळ करू नका ते फास्ट ट्रॅक वर काम होतंय फक्त एक माझी विनंती आहे तुम्ही काहीतरी एक संस्था समिती स्थापन करा त्याद्वारे मागणी करा तुम्हाला डॉक्युमेंट देऊ आम्ही. Yes. कारण कसं आहे जर मला द्यायचे असेल तर तुमच्या कुठल्या तरी कमिटीनं संस्थेला मागणी केली पाहिजे देतो लक्षात येते का? देतो आम्ही ठीक आहे आणि तर आपण ती समजा मला बोलायचं आहे ती देत असताना प्रांत साहेब समजा त्यांच्या ह्यानं तिने किती द्या त्याचा तुम्ही तुकडा पाडून आम्हाला जी काय त्याची प्रोसेस तुम्ही करून दिली पाहिजे ते देणार ना. ते ते संस्था रजिस्ट्रेशन येणार आहे परत बाकी दादा विषय नको बरोबर आहे आहे. माहिती ट्रस्ट येणार तुमचं काय असेल ते रस्त्यात हे येणार. सगळं मग तुम्ही त्या कलेक्टर साहेबांनी तुम्ही आम्हाला सहकार्य Trust त्यावेळेस येईल. कसं आहे आम्ही करू. त्यांचं काय आज येईल हा. आम्ही ठराव देऊ पण पुढची प्रक्रिया शासनानं ते करून करायची द्यायची. त्याचं काय पुढचं शासन काय म्हणून आम्ही सहकार्य करू पालकमंत्री महोदय आहेत तुमच्यासोबत हो, हो, काय हो. अडचण येणार म्हणजे नाही. किती तुम्ही निर्णय घ्या हो, हो. ठीक आहे कन्फ्युजन नाही होता वाद करत बसलो चर्चा करत बसलो दिवसभर जाईल हा. आता मोजणीचे तुम्ही रितसर फीस भरा हो. आम्ही आमचा अर्ज देतो सरकारी मोजणीचा बरोबर. पीडब्ल्यूचा राईट ऑफ वे बघू तुम्ही पॅरलली तुमची एक कमिटी संस्था स्थापन करा हो. कलेक्टर साहेबांना अर्ज द्या ठीक आहे आणि प्रोसेस सुरू होय, करू होय. आणि प्रशासन म्हणून एवढं ग्वाही देतो की ॲज अर्ली ॲज पॉसिबल आणि आम्ही पूर्ण 100% सहकार्य करू ठीक आहे थोडंच सहकार्य करू थँक्यू आम्ही आता विनंती आहे की आता उपोषणाला जे बसले ते उपोषण सुटावं ठीक आहे आम्ही येतो तिकडे चालेल